नमस्कार, मी कल्पना. आजची रेसिपी आहे पनीर बटर मसाला. मिक्सरचं पॉट घ्यायचं, 4 टमाटर घ्यायचे कापून आणि 5-7 लसूण कळ्या घ्यायच्या, थोडंसं अद्रक आणि थोडंसं जिरा. मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट करून घ्यायची. त्याच्यात काजू पण टाकायचा भिजवून घेतलेला आणि थोडीशी 1 चम्मच काश्मीरी मिरची टाकायची, धनिया पावडर टाकायचा, थोडासा सांबार टाकायचा, 1 चम्मच तेल घेतलं आहे. थोडं बटरमध्ये पनीर पण फ्राय करून घेऊ. थोडं बटर पण टाकते आहे. बटर मसाला आहे तर बटरमध्ये पनीर फ्राय करून घेऊ. थोडीशी काश्मीरी मिरची पण टाकते, काश्मीरी पावडर, आणि पनीर त्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया. पनीर फ्राय झालेलं आहे. थोडंसंच करायचं, जास्त वेळ नाही करायचं. आणि आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्याच कढईत 2 चम्मच तेल आणि बटर टाकायचं. आणि जिरं टाकायचं, थोडंसं दालचिनीचा तुकडा, तेजपत्ता, थोडी लसूण अद्रकची पेस्ट टाकायची, थोडंसं होऊ द्यायचं. आणि 3-4 कांदे बारीक बारीक कापून ते पण टाकायचे. चांगले शिजू द्यायचे त्याला. तांदूळ मिक्सरमध्ये पेस्ट केली आहे ते आता टाकून घ्यायची. कांदा झालेला आहे तांबूस, काश्मीरी लाल मिर्च, थोडीशी हळदी पावडर, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आता थोडं पाणी टाकायचं, 1 चम्मच, आणि ती ग्रेव्ही केली ते पण टाकून घ्यायची. छान बारीक पेस्ट करून घेतली आहे ते ग्रेव्हीची, घ्यायची, चांगलं होऊ द्यायचं. काजू लागू नये म्हणून असं फिरवतच राहायचं. काजूची पेस्ट असल्यामुळे बुडाला लागू शकते, म्हणून असं सतत फिरवत राहायचं. तेल सुटेपर्यंत छान फिरवत राहायचं. लक्ष देऊन करावं लागते, कारण काजू असल्यामुळे कढईच्या बुडाला लागू शकते, म्हणून सतत फिरवत राहावं लागते.
सतत फिरवत राहायचं. तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं ग्रेव्हीला. ही साधी आणि सोपी सरळ पद्धतीची पनीर बटर मसाल्याची भाजी आहे. पटकन होणारी आहे. थोडं गरम पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं, थोडं ग्रेव्हीनुसार. ग्रेव्ही घट्ट पाहिजे म्हणून जास्त पाणी नाही टाकायचं. आणि सतत ढवळत राहायचं. थोडी साखर टाका अशी. आणि पनीर टाकायचं. पनीर टाकून घ्यायचं. आणि ढवळून घ्यायची. अशी पनीर बटर मसाला तयार झालेला आहे.